शेतकरी संघटनेचं राज्यव्यापी धरणे आंदोलन. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकरी संघटनेच्या मागण्या अशा आहेत. शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून NDRFचे निकष बाजूला सारून अतिपावसानं व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50,000 रुपये मदत तात्काळ करावी. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करावा. CCIला कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲपवर ऑनलाईन नोंदणीसाठी अडचण येत असल्यानं ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. खरेदी सेंटर व कापूस खरेदी सुरू असेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवावी. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी लादलेली सिबिल स्कोअरची अट तत्काळ बंद करावी. केंद्र सरकारनं विदेशातून आयात होणाऱ्या कापूस आयातीवरील रद्द केलेले 11% आयात शुल्क तातडीनं लागू करावे. तसेच आयात होणाऱ्या तूर, वाटाणा, कडधान्य यावर आयात शुल्क तातडीनं लागू करावं. वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच साप हा वन्य प्राणी असल्याचं शासनानं जाहीर केल्यानं सर्पदंशानं मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीला व इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावं. शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करावीत. शासनानं जर या मागण्यांवर तातडीने निर्णय केला नाही तर महाराष्ट्र हा आत्महत्या राष्ट्र होईल अशी भीती आहे. या मागणीची तातडीने अंमलबजावणी न केल्यास शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाकडून रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केलं जाईल असा इशाराचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तहसीलदार श्रीरामपूर मिलिंद वाघ यांना देताना स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मयूर बनगडे, श्रीराम त्रिवेदी व शेतकरी या निवेदनावर शेतकरी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीताताई वानखेडे, मंदा गमे, आशाताई महाकाळे, सुनंदा चोरमल, कोमल वानखेडे, शीतल पोकळे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, शुभम बनसोडे, सुमित शेळके, तेजस चव्हाण, अजिंक्य शेजूळ, मधु काकड, अशोक आव्हाड, संतोष दातीर, डॉक्टर गौरव मोरे, विष्णू बनगडे, बाळासाहेब घोगरे, जगदीश खरात, बाबासाहेब गायकवाड, रवी वानखेडे, अंबादास गमे, युवराज देवकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद.